बघा, महायुतीचा फॉर्म्युला विधानसभेत असाच झाला की ज्याचे सिटिंग आमदार असतील त्यांना ती जागा सोडण्यात येईल। त्याच फॉर्म्युल्यानुसार मी म्हटलं की 57 नगरसेवक मागच्या वेळेला भाजपचे निवडून आले होते, त्या आधारावर म्हटलं की 57चा तर आमचा क्लेम आहेच। आणि मला वाटतं तरी आम्ही श्रेष्ठी जे सांगतील महायुतीमध्ये होईल त्याच्यात तडजोड करण्याचा विषय असेल तर करू शकतो त्याच्यातून, पण आमचा क्लेम 27 सिटिंग भाजप नगरसेवक होते, त्याच्यामुळे तो क्लेम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला वाटतं नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की तेवढे 57 नगरसेवक जागा आहे त्या मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी त्याच्यात महायुतीमध्ये। असं नाही, ते बंडखोर ते गेले याच्या अर्थ काही जागा गेली अशातला भाग नाही, काही जागा त्यांना बीजेपी दिली नाही का त्यांनी बंडखोर गेली, जागा भाजपचीच येते आणि तिथले महायुतीचाच फॉर्मेट आहे की बा ज्या निवडून आलेल्या असतात तिथे त्यांना ती जागा मिळते असं। आणि मला वाटतं काही ठरलं नाही ना, आता ती चर्चा सुरू झालेली आहे, याच्यातून ठरलं असं नाही, त्याच्यातून नक्कीच महायुतीमध्ये जसा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय असेल त्याच्यातून चर्चा होऊ शकते परत। बघा, त्याला त्याचा पक्ष वाढवण्याचे अधिकार असतात प्रत्येकाला, मला वाटतं ते त्यांच्या पक्षाचं मत मांडतील, आम्ही आमच्या पक्षाचं मत मांडलेलं आहे, पण शेवट नेते जो निर्णय घेतील महायुतीचा तो सर्वांना मान्य करावा लागेल। तुम्ही जे बोलले होते वाक्य परिस्थिती 2018ची होती, आताची परिस्थिती वेगळी आहे असं राष्ट्रवादीचे आपले अभिषेक पाटील म्हणतात। उलट त्यावेळेला असं नाही, बघा मी टीका नाही करत आहे, त्यावेळेला त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं की त्यावेळेला तुमची परिस्थिती काय होती आणि आता काय परिस्थिती। आम्ही महायुतीतून आम्ही टीका नाही करत आहे, त्यावेळेला काही काळाला राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यावेळेला सिटिंग होते, यावेळेला एकही नगरसेवक नव्हता राष्ट्रवादीचा। मग आम्ही असं म्हणायचं का, आम्ही त्याच्यावरती टीका टिप्पणी करणार नाही, समन्वयाने जो मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू, पण आमच्या 57 जागा होत्या त्याच्यावर तो क्लेम करणं आमचं साहजिकच आहे, तेवढ्या आमच्याकडे जागा मागण्याचा कार्यकर्त्यांचा अधिकार येतो। बघा, भारतीय जनता पार्टी 365 दिवस काम करत असते, मला वाटतं महायुती झाली तर वेलकम, नाही आहे तो गुड बाय, त्याच्यात काय महायुतीच्या माध्यमातून आमची भूमिका असते की 365 दिवस प्रत्येक पक्ष वाढवण्यासाठी दोन पक्षाचं कार्य करत असतं। पण आम्ही परत सांगतो की वरतून जे आमच्या नेत्यांनी सांगितलंय महायुतीमध्ये लढणार तर तो प्रयत्न असेल, फक्त आम्ही आमच्या जागा आहे तेवढा आम्ही क्लेम केलेला आहे, आम्ही असं महायुती होणार नाही असं म्हटलंच नाही, आम्ही जेवढ्या जागा आहे त्या जागेवरती आमचा क्लेम केलेला आहे। नाही तसं नाही, आता आमचाही कोर कमिटी असते, सर्व निर्णय कोर कमिटीत घेतला जातो, नेत्यांची बैठक होईल, कोर कमिटीमध्ये निर्णय होईल त्याचा काय असेल तो। मी तेच सांगतो, 365 दिवस भारतीय जनता पार्टी जनतेशी संवाद साधत असते, वेगवेगळ्या कार्यक्रमातून वृक्ष लागवड असेल, बेटी बचाव असेल, स्वच्छता अभियान असेल, घर चलो अभियान असेल, आणि याच्यातून आम्ही जनतेपासून दूर जाऊ नये, मला वाटतं हा संपर्क आमचा कायम असतो, अभियान असतात। आणि मग निवडणुकाला काय जात नाही, लोकांना एक मेसेज जातो की फक्त निवडणुकीपुरते आमच्या समोर येत नाही, विविध माध्यमातून मला वाटतं कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी आम्ही संवाद साधत असतो, म्हणून आम्ही सतत कार्यक्रम बैठका चालू असतात आमच्या। त्यांनी भाजपाशी बंड पुकारला अशा लोकांना आता नगरपालिकेच्या निवडणुकीसमोर घेतलं जाईल या नाही असं नाही, आमची कोर कमिटी असते, जसं पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याच्यापासून चर्चा होईल ना, आमच्याकडे एकटा कोणी निर्णय घेत नाही, आमच्याकडे एक सामूहिक निर्णय होता, कोर कमिटी असते। आपलं वैयक्तिक मत काय म्हणा याबाबत? कोर कमिटी बघा, पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, लोकशाही आहे, सर्वांचा विचार करून विषय होता, इथे हुकुमशाही नाही। आता जे आज जो संविधान दिवस हुकुमशाहीच्या विरोधातला होता, काळा दिवस का पाहायला गेला, हुकुमशाहीला विरोध, पण असं एकटा निर्णय नाहीच घेऊ शकत आम्ही, आमच्याकडे एक सिस्टीम आहे, कोर कमिटी आहे, चर्चा होते, मग त्याच्यातून मार्ग निघता। नाही, हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसेल, कारण की माननीय आमचे शिवसेना मुख्य नेते शिंदे साहेब हे भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि विकासाची गती वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे। युती म्हणून महायुतीचा महाधर्म आम्ही पाळणार आहोत, आमच्या नेत्यांचा आदेश माननीय गुलाबराव पाटील साहेब जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही जळगाव शहर महानगरपालिका असेल या माध्यमातून लढू। 57 जागांवर दावा केला आहे त्यांनी म्हटलं की 57 जागा आमचेच नगरसेवक होते, त्याच्यामुळे त्या आम्ही साहजिकच त्या लढणार आहे, आमचा त्यावर दावा असणार आहे असं म्हटलं। नाही, त्यांना आमदार साहेबांनी इथं कुठेतरी सामंजस्यपणानं दाखवावं लागेल, सोबत घ्यायचं असेल तर सामंजस्यपणानं दाखवावं लागेल,
आणि त्यांनी जर ठरवलंच असेल की बा फक्त आम्हाला एकट्याला लढायचं आहे, तर मग तो निर्णय त्यांचा आहे आणि आम्ही पण स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. नक्कीच आम्ही एवढ्या जागांवरती समाधान नाही. तुमच्याकडून एक अशी भूमिका देखील मांडण्यात आलेली होती की त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, भाजपमध्ये बंडखोरी झाली, काही नगरसेवक तुमच्या बाजूने आहेत आज, त्यामुळे या परिस्थितीचा विचार व्हायला हवा. नक्कीच त्यावेळेस 57 नगरसेवक जर भाजपाचे होते तर 57मधलं 27 त्यांना सोडून बाहेर आलेत. आमच्याकडे काही सेनेत आले, सेनेतनं नंतर 2 सेना झाल्यानंतर शिंदे सेनेत काही नगरसेवक आहेत आणि काही भाजपात आहेत. मग त्याचंही अनुकरण त्यांनी करावं, त्या अनुषंगाने त्यांनी जागा वाटप करावी. आता जर समजा भाजपसोबत तुमचं या विषयात जर काही गणित जमलं नाही तर स्वबळाची शिवसेनेची तयारी आहे का? हो नक्कीच. माननीय मुख्य नेते शिंदेसाहेब, गुलाबराव पाटील साहेब, पालकमंत्री आमचे नेते हे निर्णय घेतील की कशाप्रकारे महायुतीचा निर्णय आहे आणि आदेश हा आम्ही मानून काम करतो. त्यांनी असंही म्हटलं आहे की जर समजा शिवसेना हा फॉर्म्युला मान्य करत नसेल, आले तर स्वागत आहे, नाही तर गुड बाय, असं थेट बोलताय आता आमदार. असं माझ्या ऐकण्यात आलेलं नाही. बोलले ते माध्यमांशी बोलताना. मग याचा अर्थ मी तुम्हाला आधीच म्हटलं ना, त्यांना करायचं नसेल, कारण की आधीच्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, या शिवसेनेच्या सोबत लढून घ्यायच्यात आणि नंतरचा विषय असा असू शकतो की स्थानिक स्वराज्य म्हणजे खालच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न असेल. भाजपची ही जी भूमिका आहे, या भूमिकेसंदर्भात तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा विषय घातलाय का तुम्ही सगळा? जाईलच हा पक्षश्रेष्ठींच्या कानावरती. अजून ती असं अधिकृत त्यांनी सांगितलेलं नाही किंवा अधिकृत चर्चा माननीय गुलाबराव पाटील साहेबांची त्यांची झालेली नाही. त्यानंतर पक्ष निर्णय घेईल. महायुतीमध्ये मित्रपक्ष आपण सगळे सोबत लढणार असं नेते सांगतायत. दुसरीकडे त्यांच्याच खालच्या पातळीवरचे आमदार असतील किंवा पदाधिकारी या अशा पद्धतीने मतभेद निर्माण होईल असं वक्तव्य करतायत. काय वाटतं? हा, त्यांनी तरी तसं बोलू नये. कमीत कमी बैठक झाल्यानंतर काय सीटांचं वाटप आहे, आम्ही काय सीटा किती मागितल्या आहेत, त्यानंतरचा विषय आहे हा. त्याच्या आधीच जर ते असं वक्तव्य करत असतील तर त्याच्यावरती असं दिसतं आहे की त्यांना आमच्यासोबत लढायचं नसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.